नमस्कार मित्रांनो, अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपलं जे काही मिशन कंबाईन 2024 सुरू आहे त्याच्यामध्ये मी जवळपास सगळ्याच टॉपिकवर जे काही मला सुचते किंवा जे काही माझ्याकडे ट्रिक आहेत किंवा ज्या काही कॉन्सेप्ट आहेत, ज्या काही पाठ करण्यासारखं आहे किंवा काही ते गोष्टी कॉन्सेप्ट शिकण्यासारख्या आहे, त्या सगळ्या गोष्टी मी घेण्याचा काय करत असतो, नेहमी प्रयत्न करत असतो. ठीक आहे, तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. आता आजचा आपला टॉपिक काय आहे? टॉपिक आहे स्टेजेस ऑफ डायजेशन. म्हणजे जे काही आपण अन्न खातो ते अन्न खाल्ल्यानंतर ते पचत असताना ते जेवण डायजेस्ट होत असताना कोणत्या कोणत्या प्रोसेस चालत असतात, त्या प्रोसेस तुम्हाला प्रश्न विचारलं जातं किंवा तुम्ही एक ह्युमन बिंग म्हणून आपली जे काही सिस्टम आहे त्या सिस्टम मधून तुम्हाला इन्फॉर्मेशन असली पाहिजे. पाठ करा पाठ करा म्हणजे एकदम काही रट्टा मारा किंवा असं काही कॉन्सेप्ट नाही. मी बेसिक सांगतो, त्याबद्दल जर तुम्हाला त्याच्यामधून चांगलं काहीतरी घेण्याचं वाटला तर तुम्ही ते घ्या. तुम्ही नवीन काहीतरी ऍडिशन द्या, माझ्याकडून नवीन काहीतरी घ्या, म्हणजे काहीतरी नवीन शिकत राहा, जेणेकरून तुमच्या त्या टॉपिक बद्दल त्या सब्जेक्ट बद्दल तुम्हाला काय राहणार नाही, म्हणजे एक न्यूनगंड राहणार नाही किंवा ते मला जमत नाही, सायन्स नाही जमत, हे नाही कसं आठवण ठेवायचं. एकदम बेसिक शिकून घ्या, एकदम साध्या भाषेत शिकून घ्या, तुम्हाला काहीच टेन्शन येणार नाही. ठीक आहे. तुम्ही जर मागच्या वेळेस पाहिलं असेल कंबाईनला की काहीतरी मला आठवत नाही, त्याच्यामध्ये आयोगाने विचारलं होतं जे काही एक्सक्रिशन आहे म्हणजे उत्सर्जन संस्था, त्याच्यामध्ये त्यांनी किडनीचा जो काही हे असतो अल्ट्रा फिल्ट्रेशनचा प्रोसेस, त्याच्यावर त्यांनी असे स्टेजेस दिले होते आणि त्यांचा योग्य क्रम लावा असा प्रश्न विचारला होता. पोषक ते समोर जाऊन डायजेशनच्या याच्यावर योग्य क्रम लावा म्हणून प्रश्न विचारला, तर मग आपला काय होणार नको, पोपट व्हायला नको. ठीक आहे. आता पोपट मीन्स आपला कसं पंचायत होते ना, मग 1 मार्काचा किंवा 2 मार्काचा जर आपण प्रश्न चुकवून घेतला तर आपला रिझल्ट जाऊ शकते मित्रांनो. आणि 0, 1, 2 मार्काचं काय व्हॅल्यू आहे ते प्रत्येकाला माहित असेल, अभ्यास करणारा माणूस असल्यावर त्याला माहित असतं. ठीक आहे. आता बघा, स्टेजेस ऑफ डायजेशन मध्ये स्टार्टिंग कुठून करायची असते? स्टार्टिंग पासून आई पासून. आई म्हणजे मी, असं आठवण ठेवा. आई म्हणजे मी, माझ्यापासून सुरू करायचे ना, आणि शेवट कसा होणार आहे? एंड. ई म्हणजे एंड. आई म्हणजे माझ्यापासून सुरुवात आणि ई म्हणजे एंड होणार आहे. तर प्रोसेस कोणत्या आहेत? आपल्याकडे 5 प्रोसेस आहेत. इंजेशन, इंजेशन, डायजेशन, ऍब्झॉर्प्शन, असिमिलेशन, इजेक्शन. इजेक्शन, इंजेशन, इंजेशन, डायजेशन, अब्झॉर्प्शन, असिमिलेशन आणि इजेक्शन. आता हे आठवण कसं ठेवायचं ते सांगतो बघा मित्रांनो. आय डी अब ऐसी इंजिनियर की. आय डी अब ऐसी इंजिनियर की. बिलकुल आठवण ठेवायचं. कसं बोलायचं? आय डी अब ऐसी इंजिनियर की. आय डी अब ऐसी इंजिनियर की. हे स्टेजेस जर तुम्हाला आठवण ठेवल्या तुम्ही, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कोणत्या प्रोसेसमध्ये काय घडते नेमकं ते तुम्हाला समजण्याला जास्त काय होणार नाही, त्रास होणार नाही. ट्रिक काय आहे? आय डी अब ऐसी इंजिनियर की. आय म्हणजे मी, म्हणजे माझ्यापासून सुरुवात, ई म्हणजे एंड म्हणजे शेवट होणार आहे. इंजेशन, इंजेशन, डायजेशन, ऍब्झॉर्प्शन, असिमिलेशन, इजेक्शन. शक्यतो ह्या गोष्टी इंग्लिश मध्येच माहीत ठेवण्याचा प्रयत्न करा, मराठीत माहीत ठेवण्याची भानगड करू नका. कारण मराठीमध्ये एकाच गोष्टीला खूप सारे शब्द असतात, कन्फ्युजन होतं. त्याच्यापेक्षा इंग्लिशमध्ये एकच गोष्ट आठवण ठेवायची, मॅटर क्लोज करायचं. कारण पेपरमध्ये 2 लँग्वेज असतात, इंग्लिश तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्हाला समजून जाईल. आय डी अब ऐसी इंजिनियर की, आठवण ठेवा. आता बघा, इंजेक्शन म्हणजे काय करायचं? इंजेक्शन प्रोसेस म्हणजे काय असतं? जसे तुम्ही इंजेक्शन घेता तसंच अन्न घ्यायचं आहे. इंजेक्शन म्हणजे अन्न शरीरात घेणे. जेव्हा आपण एखादी गोष्ट किंवा जेवण कोणतंही घेतो, तोंडावाट्यात घेतो किंवा तोंडात टाकतो, त्या प्रोसेसला काय म्हणायचं? इंजेक्शन. काय म्हणायचं? इंजेक्शन. इंजेक्शन घेतल्यानंतर सेकंड प्रोसेस येते डायजेशन. म्हणजे जो काही खाल्लेला अन्न आहे तो तुम्ही नेहमीच कधी कधी साध्या फॉर्म मध्ये खात नाही जेवण. आता समज तुम्ही आलू बटाटा खाल्ला, समोसे खाल्ले, काहीतरी खाल्लं, मग ते फॅट्स असेल किंवा त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतील किंवा कोणत्या गोष्टी लिपिड्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये असतात. आणि आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक ह्युमन बिंग म्हणजे कोणताही ऑर्गॅनिझम सांगा, कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा सेल पासून बनलेला असतो. जो एखादी गोष्ट सेल पासून बनलेला असेल त्याला ऑर्गॅनिझम म्हणायचं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि असं लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणाला नाही म्हणायचं तो सेल पासून बनला नाही तो. मग कमेंट करून मला सांगायचं वायरस लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे. ठीक आहे, तो भाग राहू द्या. आता मी काय मत सांगतोय का, जो काही कोणताही ऑर्गॅनिझम आहे किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो सेल पासून बनलेला असतो. मग जे सेल आहे ते जे काही पेशी आहे, मराठीमध्ये तिला पेशी म्हणतात, त्या पेशीला अशी कॉम्प्लेक्स फूड घेण्याची काय नसते, सवय नसते. त्या पेशीला त्या पेशीपर्यंत एखादा कंटेंट पोहोचवायचा आहे, तो आपल्याला सिंपल फॉर्म मध्ये पोहोचवला असतो. सिंपल फॉर्म मध्ये जवळपास आपल्याला कशाच्या फॉर्म मध्ये पोहोचायचा असतो? ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये पोहोचायचा असतो. मग ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये पोहोचवल्यानंतर हा जो ग्लुकोज आहे त्या सेलच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये जाऊन या ग्लुकोजचं कन्व्हर्जन
एटीपी मध्ये होत असतं मित्रांनो. एटीपी म्हणजे करन्सी आहे एनर्जीची. ह्या एटीपीचा बॉन्ड, फॉस्फेट बॉन्ड तोडून 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 सेल काय करत असते, एनर्जी घेत असते आणि त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी भेटते आणि आपण काय करत असतो, वर्क करत असतो. तर मग डायजेशन मध्ये काय होते मित्रांनो, कॉम्प्लेक्सचं फॉर्मेशन कशात करायचं, आपल्याला सिंपल मध्ये करून ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करायचं आणि ग्लुकोजचं कन्व्हर्जन मग आपल्याला ऑक्सिजनचं घेऊन, ग्लुकोजचं कन्व्हर्जन जेव्हा आपण ऑक्सिजन सोबत जे रिएक्शन करू तेव्हा त्याच्यापासून एटीपी फॉर्म होते, त्याला रेस्पायरेशन म्हणायचं. हा डायजेशन इथून इथपर्यंत ग्लुकोज पर्यंत जातपर्यंत डायजेशन, ग्लुकोज पासून एटीपी तयार करणं म्हणजे रेस्पायरेशन असतं मित्रांनो. हे प्रोसेस झाला. त्याच्यानंतर ऍब्झॉर्प्शन लक्षात ठेवा, जो काही सिंपल फॉर्म मधला जो काही तयार केलेली कंटेन आहे तो कंटेन आपल्याला रक्तामध्ये शोषून घ्यायचा आहे. का? कारण रक्तामध्येच का बरं शोषून घ्यायचं आहे, कारण रक्तामध्ये, कारण हा जो रक्त आहे किंवा जो बॉडीत आपला ब्लड आहे, हा ब्लड जो आहे पुरा सर्क्युलेट होत असतो आपल्या बॉडीमध्ये. ब्लडला कॉम्प्लेक्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हटलं जातं. का? कारण तो जो ब्लड आहे तो प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या सेल पर्यंत नेऊन देण्याचं काम करतं आणि सेलला कोणत्या गोष्टी पाहिजे असतात, सिंपल फॉर्म. आणि हा सिंपल फॉर्म सेल पर्यंत पोहोचण्यासाठी जो काम करतं तो ब्लड असतं आणि त्या ब्लड मध्ये सर्वात पहिलं तो सिंपल फूड काय होणे महत्वाचे आहे, ऍब्झॉर्ब करून घेणे महत्वाचं असतं. म्हणून जे प्रोसेस ज्यावेळेस ब्लड मध्ये तो सिंपल फॉर्म अब्झॉर्ब घेतलं जातं किंवा घेतलं जातं त्या प्रोसेसला काय म्हणायचं, ऍब्झॉर्प्शन म्हणायचं. मित्रांनो हे जवळपास आपल्या माउथ मध्ये होत असतं प्रोसेस. डायजेशन हा आपला उसोफॅगस, स्टमक, त्याच्यानंतर स्मॉल पर्यंत येतं. त्याच्यानंतर ऍब्झॉर्प्शन हा तुमच्या स्मॉल इंटेस्टाईन पर्यंत येत असतं. त्याच्यानंतर असिम्युलेशन. आणि ज्या वेळेस हा जो सिंपल फॉर्म मधला तयार झालेला फूड आहे तो रक्तामध्ये जातो, तो रक्त जेव्हा त्या पेशीपर्यंत नेऊन देतो, त्या पेशीपर्यंत नेऊन देण्याच्या प्रोसेसला असिमिलेशन म्हणायचं. काय म्हणायचं? असिमिलेशन. म्हणजे ते गोष्ट पेशीपर्यंत काय झाली, आता पोहोचली आहे. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये असा जो काही अन्न बाकी राहून जातो, जो रक्तामध्ये शोषला जात नाही किंवा तो पेशीपर्यंतही पाठवला जात नाही, पण नेमका तो जो रिमेनिंग पार्ट असतो किंवा रिमेनिंग फूड असतो, तो न पचलेला भाग जो आहे तो आपण एनएचच्या माध्यमातून, एक्सक्रिशन प्रोसेसच्या माध्यमातून काय करत असतो, बाहेर टाकत असतो. तेव्हा त्याला इजेक्शन म्हणायचं. आय पासून म्हणजे माझ्यापासून सुरुवात झाली आणि ई मध्ये काय झालं, इंड झालं. मित्रांनो याच्यामध्ये डायजेशन झाला सिंपलच्या याच्यामध्ये, त्याच्या समोरची प्रोसेस रेस्पायरेशन झाली आणि हे इजेक्शनच्या याच्यामध्ये एक्सक्रिशन प्रोसेस येते समोर जाऊन. ठीक आहे. तर मित्रांनो ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. एकाच गोष्टीच्या मागे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टीचा लिंक लावावा लागणार आहे, स्टेजेस माहीत ठेवावं लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, तो टॉपिक व्यवस्थित समजणार आहे. कनेक्टिव्हिटी करता आली पाहिजे डायजेशन पासून रेस्पायरेशन पर्यंत, रेस्पायरेशन नंतर डायजेशन नंतर तुम्हाला एक्सक्रिशन पर्यंत कसं होतं ते महत्वाचं. सेल कुठं कामात करायची, ग्लुकोज कुठं कामात आणायचं, एटीपी कुठं कामात आणायची, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो. आणि ट्रिक काय होती, आयडी अब ऐसी इंजिनियर की, आयडी अब ऐसी इंजिनियर की म्हणा किंवा इजेक्शन की म्हणा, काही म्हणा, तुम्हाला जसं आठवण ठेवायचंय तसं ठेवा, पण ठेवा. तर आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. हे सेंट्रल डोगमा होता या टॉपिकचं. याच्यामध्ये हा जो डायजेशन आहे ना, डायजेशन टॉपिकचा सेंट्रल डोगमा होता, म्हणजे थीम होती एक्झॅक्ट. ह्या टॉपिक मध्ये एवढ्या गोष्टी घडत असतात. तर बाकी सविस्तर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. काही मला सजेशन द्या, नेमकं तुम्ही बघितल्यावर व्हिडिओ कमेंट करा, महत्वाचं आहे. कारण त्याच्यानंतर मला समजेल की व्हिडिओ तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय की नाही पोहोचत, तुम्हाला फायदा होतोय की नाही होतोय ते मला सांगा. त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.